कोकणातील पावसाळा म्हणजेच निसर्गाचं एक अक्राळ विक्राळ. रत्नागिरीच्या जवळ असलेल्या एका छोट्याशा गावाच्या वेशीवर एक जुना पडका वाडा होता. गावकरी त्याला काळोखीचा वाडा म्हणायचे. त्या वाड्याबद्दल अनेक अफवा होत्या, पण कोणालाच नेमकं सत्य ठाऊक नव्हतं. समीर हा मुंबईत राहणारा एक तरुण लेखक. त्याला जुन्या वास्तू आणि त्यांच्या मागच्या कथा शोधण्याचा छंद होता. आपल्या नवीन हॉरर कथेसाठी त्याला एका अस्सल अनुभवाची गरज होती. सोशल मीडियावर या वाड्याबद्दल वाचल्यावर त्याने तिथे जाण्याचा निर्णय घेतला. समीर जेव्हा वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचला तेव्हा संध्याकाळचे 6 वाजत आले होते. आकाशात काळे कुट्ट ढग जमा झाले होते. वाड्याचे ते लोखंडी गेट उघडताना होणारा कर्कश आवाज शांततेचा भंग करत होता. वाड्याच्या भिंतीवर शेवाळ साचलं होतं आणि सगळीकडे वडाच्या झाडाच्या पारंब्या लोंबत होत्या. त्याने वाड्यात पाऊल टाकलं आणि त्याला जाणवलं की तिथलं तापमान अचानक कमी झालं आहे. हवेत एक विचित्र प्रकारचा जुना कुबट वास होता. समीरने आपला कॅमेरा आणि टॉर्च बाहेर काढला. कोणी आहे का, त्याने विचारलं. पण उत्तरादाखल फक्त त्याच्याच आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू आला. रात्रीचे 9 वाजत आले होते. समीरने वाड्याच्या एका कोपऱ्यात आपला तळ ठोकला होता. पावसाचा जोर वाढत होता. बाहेर विजा कडाडत होते. अचानक वरच्या मजल्यावरून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. समीर सावध झाला. त्याने टॉर्च वरच्या दिशेने फिरवला. लाकडी जिन्यावर कोणाचेही पाऊल नव्हते, पण आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होता. तो हळूच पायऱ्या चढून वर गेला. वर गेल्यावर त्याला दिसलं की एका खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. त्या खोलीत एक जुना आरसा होता. समीर जेव्हा त्या आरशासमोर उभा राहिला तेव्हा त्याला स्वतःच्या प्रतिमेत मागे एक अंधुक आकृती दिसली. ती आकृती पांढऱ्या कपड्यात होती आणि तिचे केस विस्कटलेले होते. समीरने झटकन मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. समीरची भीती आता उत्कंठेत बदलली होती. त्याने त्या खोलीचा कोपरा शोधायला सुरुवात केली. तिथे त्याला एक जुनी धुळखात पडलेली डायरी सापडली. ती डायरी त्या वाड्याच्या शेवटच्या मालकिणीची म्हणजेच राधाची होती. या डायरीत लिहिलं होतं, या वाड्यात जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते कधीच दिसत नाही. जे कोणी रात्रीच्या 3ऱ्या प्रहारात या वाड्याच्या विहिरीपाशी जाईल त्याला त्याचं सत्य कळेल. पण लक्षात ठेवा, सत्य जाणून घेण्याची किंमत खूप मोठी असते. समीरने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 2:30 वाजत आले होते. 3रा प्रहर सुरू झाला होता. वाड्याच्या मागच्या बाजूला एक जुनी दगडी विहीर होती. विहिरीच्या काठावर एक वडाचं झाड होतं. समीर टॉर्च घेऊन तिथं पोहोचले. विहिरीचं पाणी काळंशार होतं. त्याने विहिरीत टॉर्च मारला तेव्हा त्याला पाण्यावर एक चेहरा दिसला. तो चेहरा हुबेहूब समीरसारखाच होता. समीर थबकला. त्याचे हृदय जोरात धडधडू लागले. अचानक त्याला कोणाचे तरी हात आपल्या खांद्यावर जाणवले. त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे एक म्हातारा उभा होता. त्याच्या हातात कंदील होता. कोण तुम्ही, समीरने थरथरत्या आवाजात विचारले. तो म्हातारा हसला आणि म्हणाला, समीर, तू खूप उशिरा आलास. गेली 60 वर्षे मी तुझी वाट पाहत होतो. समीर चक्रावून गेला. तुम्ही मला कसं ओळखता? मी तर पहिल्यांदाच आलो इथे. म्हाताऱ्याने कंदील समीरच्या चेहऱ्याजवळ नेला. तू पहिल्यांदा आला नाहीस, तू परत आला आहेस. 60 वर्षांपूर्वी याच विहिरीत तू तुझ्या पत्नीला राधाला ढकलून दिलं होतंस, संपत्तीच्या हव्यासापोटी. आणि त्यानंतर तू स्वतःही इथेच प्राण सोडले होतेस. समीरला काहीच समजत नव्हतं. पण अचानक त्याला काही जुन्या स्मृती आठवू लागल्या. तो वाडा, ती खोली, तो आरसा.
सगळं काही ओळखीचंच वाटू लागलं. त्याला आठवलं की तो या जन्मात लेखक म्हणून नाही, तर आपल्या कर्माची शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा इथे खेचला गेला आहे. त्या म्हाताऱ्याची आकृती अचानक हवेत विरून गेली. आता समीर विहिरीच्या काठावर एकटाच होता. विहिरीच्या पाण्यातून अनेक हात वर येऊ लागले. ते हात समीरला ओढू लागले. समीरला आता पळून जाण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. विहिरीच्या काठावर तो थिजून उभा होता. समोरून येणारा तो स्त्रीचा आवाज ओळखीचा वाटत होता. जणू अनेक वर्षांपासून त्याच्या कानात तो घुमत असावा. पावसाचा जोर आता इतका वाढला होता की त्याला स्वतःचा श्वास घेणंही कठीण झालं होतं. अचानक विहिरीच्या काळ्याशार पाण्यातून एक आकृती पूर्णपणे बाहेर आली. ती राधा होती. तिच्या अंगावरचा तोच पांढरा शालू आता चिखलाने आणि रक्ताने माखला होता. तिचे डोळे लालभडक दिसत होते, पण त्यात संतापापेक्षा जास्त दुःख होतं. समीर, हेच ते ठिकाण आहे ना? तिने हळूच विचारलं. तू मला म्हणाला होतास आपण इथे नवीन आयुष्य सुरू करू, पण तू तर माझं आयुष्यच संपवलंस. समीर मागे सरकत गेला, पण त्याच्या मागे वडाच्या पारंब्याने जणू त्याला जखडून ठेवलं होतं. मला माफ कर, मला काहीच आठवत नाहीये, तो ओरडला. पण जसा त्याने त्या पारंब्याकडे पाहिलं, त्याला दिसलं की त्या पारंब्या नसून कोणाचा तरी लांब केस होते. त्या म्हाताऱ्याचा कंदील पुन्हा एकदा दूरवर चमकला. तो म्हातारा आता हळूहळू चालत समीरच्या जवळ आला. स्मृती परत येतील, हा वाडा विसरत नाही. तू जो कॅमेरा घेऊन आला आहेस त्यात बघ, जे तुला दिसलं नाही ते त्याने टिपलं आहे. समीरने थरथरत्या हाताने कॅमेरा चालू केला. गॅलरी उघडली. त्याने जे फोटो काढले होते त्यात तो एकटा नव्हता. प्रत्येक फोटोमध्ये त्याच्या मागे एक अस्पष्ट चेहरा होता, जो हळूहळू स्पष्ट होत गेला. शेवटच्या फोटोमध्ये जो त्याने विहिरीपाशी येण्यापूर्वी काढला होता, त्यात समीरच्या गळ्याभोवती त्या स्त्रीचे हात स्पष्ट दिसत होते. आता शेवटची घटका आली आहे, म्हातारा शांतपणे म्हणाला. राधाची आकृती आता समीरच्या अगदी समोर येऊन उभी होती. तिने आपला थंडगार हात समीरच्या हृदयावर ठेवला. यावेळी तू पळून जाऊ शकत नाहीस, कारण हा वाडा आता तुझं तुरुंग आहे आणि मी तुझी रखवालदार. विधानच्या कडकडाटात एक मोठा आवाज झाला आणि समीरच्या ओरडण्याचा आवाज वाड्यांच्या भिंतीत घुमला. त्यानंतर सगळीकडे शांतता पसरली. पाऊस थांबला होता. पहाटेची पहिली किरणं वाड्याच्या छतावर पडू लागली होती. सकाळी जेव्हा गावातले लोक तिथून जात होते, त्यांना वाड्याच्या मुख्य दरवाजावर एक नवीन पाटी दिसली. त्यावर कोळशाने लिहिलं होतं, काही पापे जन्मोजन्मी आपला पाठलाग करतात. समीरचा कॅमेरा विहिरीच्या काठावर तसाच पडलेला होता, पण त्यातील मेमरी कार्ड मात्र पूर्णपणे रिकामी झाली होती. फक्त एकच व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता, ज्यामध्ये समीर स्वतःशीच बोलत विहिरीत उडी मारताना दिसत होता आणि त्याच्या मागे कोणीही नव्हतं. गावात आजही लोक सांगतात की अमावस्येच्या रात्री त्या वाड्यात 2 सावल्या दिसतात. एक जी जीव वाचवण्यासाठी पळते आणि दुसरी जी तिचा पाठलाग कधी सोडत नाही.